नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता स्वानंदीला वाट लावण्यासाठी सगळेजण आता समोर आलेले असतात. तर स्वानंदीचे बाबा स्वानंदीला म्हणते की स्वानंदी, अगं मी तुला सांगतो, तू ना माझी मुलगी असण्यापेक्षा माझी आई जास्त होतीस. तुम्ही हे खाऊ नका, तुम्ही ते खाऊ नका, तुमची शुगर वाढेल. आणि मला किती जीव लावलं, आईसारखं जीव लावलं असे स्वानंदीचे बाबा आता स्वानंदीला समजावत असतात. आणि आज स्वानंदी तू मला सोडून सासरी चालली. स्वानंदीचे बाबा म्हणतात, तू असताना मला माझ्या शरीरातील साखरेची चिंताच नव्हती. मग आजी ते सगळं बोलणं ऐकत असतात. आणि स्वानंदीचे बाबा आता डोळ्यात अश्रू येऊन रडू लागतात. तेव्हा स्वानंदी तिच्या बाबांचे डोळे पुसते आणि म्हणते, बाबा नका ना रडू, तुम्ही कशाला त्रास करून घेता. आणि हसतच आता स्वानंदी म्हणते की बाबा, शिवाय आदिरा तुमच्या घरी येते ना, तुमची एक लेक चालली तर दुसरी लेक तुमच्या घरी येते. शिवाय रोहनही आहे, सुष्मिताही आहे. स्वानंदी म्हणते की सगळे असतील तुमच्याबरोबर. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात, पण तू नसशील ना. स्वानंदीचे बाबा म्हणतात, आयुष्यभर लेकीला आता पोटच्या मुलीसारखं जपायचं आणि परक्याचं धन म्हणून नंतर लग्न करून द्यायचं. स्वानंदीचे बाबा म्हणतात, पण काय करणार, प्रत्येक बापाला या क्षणाला सामोरं जावंच लागतं. आणि त्यानंतर आता स्वानंदीचे बाबा समोर येतात आणि म्हणतात की समर साहेब, माझ्या लेकीला सांभाळून घ्या आणि मी माझा काळजाचा तुकडा तुम्हाला देत आहे. तेव्हा मला किती वेदना होत असतील. आणि स्वानंदीचे बाबा पुन्हा माफी मागत म्हणतात की हे लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय याची मला जाणीव आहे. आणि हे सगळं घडलं याचा दोष तुम्ही मला द्या, पण माझ्या लेकीला देऊ नका, कारण यामध्ये माझ्या मुलांची काही चूक नसल्याची स्वानंदीचे बाबा समरला सांगतात. बोट करत स्वानंदीचे बाबा म्हणतात, माझी नंदू एकदम साधी आहे पण तीच खरी आहे. आणि ते ऐकताच आता इकडे आजी म्हणते की अहो तुम्ही हात जोडू नका, तुमची जरी मुलगी असली तरी आम्ही तिला आमची मुलगी असल्यासारखी सांभाळू. ते ऐकतात स्वानंदीचे बाबा म्हणतात, मग तर माझी काळजीच मिटली. आणि त्यानंतर आता सुस्मिता समोर येत स्वानंदी सुस्मिताला समजावते आणि म्हणते, तुला काही जरी प्रॉब्लेम आला तर मला फोन कर, मी आहे. आणि त्यानंतर आता रोहन समोर येत रोहनला स्वानंदी सांगते की आदिराला सांभाळ चांगलं, आणि जर रोहनकडून काही चुकलं तर आदिरा मला सांग, मी त्याला चांगले फटके देईल. स्वानंदी म्हणते की आता रोहन तू कशाला रडतोस, तुला तर हेच हवं होतं आणि पाठवलं मला सासरी. रोहनच्या डोळ्यातून आता अश्रू आवरत नसतात. आणि ताई असे म्हणत रोहन स्वानंदीला मिठी मारतो. स्वानंदी म्हणते, बस आता रोहन, लहान मुलासारखा रडू नकोस, मोठा झालायस तू आता. समर ते सगळं बघत आणि ऐकत असतो. आणि आदिराला स्वानंदी म्हणते, सांभाळा माझ्या भावाला आणि माझ्या घरातल्या प्रत्येकाला तू सांभाळ असे आता स्वानंदी आदिराला बोलते. आणि त्यानंतर स्वानंदी आता अंजलीला भेटते. तर अंजलीला भेटून झाल्यानंतर मलिका म्हणते, चला आता निघूयात का. आणि त्यानंतर इकडे आता रोहन आणि आदिरा एका कारमध्ये बसतात. तर इकडे समर आता त्याच्या गाडीचा दरवाजा उघडून स्वानंदी आता तिच्या गाडीमध्ये बसते. आणि इकडे आता पटकन मलिका, अर्पिता आणि अंशुमन घरी येतात. तर दरवाजातच आता घरचे सगळे नोकर आता सजावट करून रांगोळी काढत असतात. ते बघून अर्पिताला राग येतो. अर्पिता म्हणते, कसली तयारी चालू आहे इथे, झालं ना आता त्यांचं लग्न, अजून काय बाकी आहे. तेव्हा ती आता नोकर असलेली लेडीज म्हणते की हे बघा, आजींचा कॉल आला होता आणि त्यांनी गृहप्रवेशाची तयारी करायला सांगितली. आणि मलिका अर्पिताला म्हणते, चल आतमध्ये. सगळेजण आतमध्ये येतात. तर अर्पिता मलिकाला म्हणते, स्वानंदीचा गृहप्रवेश सेलिब्रेट करायची ही मोठी गोष्ट आहे का. मलिका म्हणते, आईला सुद्धा काय गरज आहे काय माहिती हे सगळं दिखाऊपणा करण्याची. आणि अंशुमन म्हणतो, मला तर ती मुलगी या घरात राहणार आहे ना हे आता ऐकवतच नाही. अर्पिता म्हणते की आपण तर आता काहीच करू शकत नाही. तेव्हा आता मलिका म्हणते की काही कसं करू शकत नाही, आता तर फक्त लग्न झालं, आपण ना बरंच काही करू शकतो. अर्पिता म्हणते, स्वानंदीला आपल्या ताब्यात ठेवायचं जेणेकरून आदिराला ते तिकडे त्रास देणार नाहीत. आणि मलिका म्हणते, आपण फक्त आपलं काम करत राहायचं. तर तेवढ्यात ती आता एक लेडीज तिथे येते आणि म्हणते की रांगोळी झाली का गं तुझी, आणि पटकन आता तबक तयार करायला घे. आणि तिने तांदळाचं माप आणलेलं असतं आणि मलिका ते बघते. आणि मलिकाच्या डोक्यात आता वेगळं शिजतं. त्या तांदळाच्या मापाकडे बघत आता मलिका पुढे येते आणि त्या नोकर रोहिणीला म्हणते की रोहिणी, आम्ही आलोय, तुला कळतंय ना, आम्ही खूप थकून आलोय, तेव्हा जरा आम्हाला थोडा चहा देशील का. तेव्हा आता रोहिणी म्हणते की हो, लगेच घेऊन येते. आणि रोहिणी ते तांदळाचं माप तिथे ठेवून आतमध्ये जाते. आणि मलिका ती रोहिणी आतमध्ये गेल्यानंतर अंशुमनला ते तांदळाचं माप उचलायला सांगते. आणि
आणि आतमध्ये लपून ठेवायला सांगते. अंशुमन म्हणतो का? मलिका म्हणते कळेलच तुला. इकडे आता समर त्याच्या गाडीतून स्वानंदीला घेऊन आता घराच्या समोर येतो आणि तेवढ्यात आता कारमधून उतरताच स्वानंदीला आता घरातील ते नोकर आता फुलांचे बुफे देतात आणि दुसरा एक नोकर पटकन कारमधून आता स्वानंदीचे सामान बाहेर काढू लागतो. तेवढ्या स्वानंदी म्हणते की अहो ऐका ना, राहू द्या, माझं सामान मी काढते. तर समर म्हणतो अहो काय करताय तुम्ही, त्यांना त्यांचं काम करू द्या, त्यांच्या कामामध्ये तुम्ही ढवळाढवळ करू नका. तर स्वानंदी समरकडे बघते. स्वानंदी म्हणते माझं काम मी स्वतः करते. तर समर म्हणतो त्यांचं काम ते करतात, त्यांना त्यांचं काम करू द्या. आणि समर म्हणतो की चला आणि समर पुढे जाऊ लागतो. तर तेवढ्यात आजी समरला थांबवते आणि म्हणते पिंट्या. पटकन आता समर हा आजीसमोर येतो आणि आजीचा हात धरत म्हणतो चल. आजी म्हणते मला काय घेऊन जातोस, हिला घेऊन चल आणि बरोबरीने गृहप्रवेश करायचा असतो. आजी म्हणते पिंट्या अरे ती नवी नवरी आहे, तिच्या हाताला धरून आतमध्ये या. आणि आजी आता पटकन पुढे निघून जाते. आणि त्यानंतर इकडे आता रोहन आणि आदिरा दोघेही आता घराच्या दरवाज्यात येतात. स्वानंदीचे बाबासुद्धा असतात, पण ते मंदाकिनीला बघता क्षणी आतमध्ये रागाने निघून जातात. तर मंदाकिनीने सगळी तयारी केलेली असते. त्यानंतर मंदाकिनी म्हणते की या मी तुमचं औक्षण करते आणि तुमची दृष्ट काढते. तुमचं नवीन लग्न झालं ना, कुणाची दृष्ट लागायला नको. पटकन मंदाकिनी आता आदिराला हळदी कुंकू लावते आणि त्यानंतर आरतीचे ताट ओवाळत रोहन आणि आदिराचं मंदाकिनी औक्षण करते. आणि त्यानंतर दोघांची दृष्ट काढत मंदाकिनी म्हणते की सुखाने संसार करा. आता रोहन आदिराकडे बघत मंदाकिनी म्हणते की माप ओलांडायच्या आधी आदिरा मला तुझ्यासोबत थोडं बोलायचंय. रोहन आता मंदाकिनीकडे बघतो. आदिरा म्हणते शुअर बोला ना. तर मंदाकिनी आदिराला घेऊन आता बाहेर जाते. आणि आता मंदाकिनी म्हणते की जे काही घडलं त्यामुळे आता हे असेच चिडत राहणार माझ्यावरती आणि माझ्यासोबत ते बोलणारही नाहीत. आणि मंदाकिनी म्हणते की प्लीज आदिरा त्यांना समजाव ना आणि त्यांना म्हणावं बोला ना आईशी. मंदाकिनी म्हणते की घरात नवीन नवरी आली आणि घरातले लोक कुणाशी बोलत नाही आणि अशी चिडून बसले तर कसं होईल. आदिरा म्हणते की आई आपण त्यांना जर थोडा टाईम दिला तर. मंदाकिनी म्हणते त्याने काय होणार. मंदाकिनी म्हणते त्यात किती वेळ जाणार आणि जे काही घडलं त्यात माझी चूक आहे. मंदाकिनी म्हणते की आणि सगळ्यांसमोर मी पाया पडले आणि सगळ्यांच्या हातापायासुद्धा पडले. इकडे आता अंशुमन दरवाजात मलिका सोबत असतो. अंशुमन म्हणतो की मॉम मला माप का लपून ठेवायला लावलं. मलिका म्हणते की अरे नवी नवरी असते ना, ती असे माप ओलांडून पहिल्यांदा आपल्या घरात येते आणि जर तांदळाचं मापटच नसेल तर नवी नवरी घरात येणार कशी, असे आता मलिका अंशुमनला सांगते. आणि तेवढ्यात हसत असते ती अर्पिता येते आणि म्हणते मम्मा काम झालं ग. मलिका म्हणते ग्रेट, आता बघूया स्वानंदी उंबरठा ओलांडून कशी या घरात येते ती. आणि तेवढ्यात रोहिणी तिथे येते आणि म्हणते की मी आलेच, मला ना आजीचा कॉल आला होता, मी औक्षणासाठी तबक काढून ठेवू का. मलिका म्हणते चालेल ना. मलिका म्हणते त्या अगोदर मला सांग बरं रोहिणी सगळी तयारी झाली ना. तर हसतच रोहिणी म्हणते हो सगळी तयारी झाली आणि मी माप ओलांडायचं मापटं सुद्धा भरून ठेवलंय. मलिका म्हणते की हो का, अरे वा वा खूप चांगलं काम करतेस तू, पण कुठे ग मापटं. आणि रोहिणी आता त्या उंबरठ्यावर बघते पण तिथे तांदळाचं मापटच नसतं. मलिका आता दरवाजाकडे बघते आणि म्हणते की अहो असं काय, इथेच होतं ते. मलिका म्हणते की इथे होतं तर मग गेलं कुठे. मलिका म्हणते तू स्वतः ठेवलं होतं मग ते उडून गेलं का. आणि आम्ही तिथूनच आलो, ते जर तिथे दरवाजात असतं तर आम्हाला दिसलं नसतं का. आणि इकडे आता मंदाकिनी आदिराला समजावण्यासाठी बोलत असते ते बघून रोहन म्हणतो आई तुझं काय चाललंय ग. रोहन म्हणतो की अगं आई गृहप्रवेश करायचं, तिला असं बाहेर का ठेवलं. मंदाकिनी म्हणते गृहप्रवेश करायचं ना, तेच तिला समजावून सांगत होते, बाकी काही नाही रे रोहन. आणि ये बरं आदिरा. आणि तेवढ्यात आता सुस्मिता पुढे येत म्हणते की थांबा 1 मिनिटं, माप ओलांडायच्या अगोदर उखाणा घ्यावा लागेल. आदिरा म्हणते पुन्हा उखाणा. तर सुस्मिता म्हणते नाही घ्यावाच लागतं. स्वानंदीचे बाबा खुश होऊन त्यांच्याकडे बघत असतात. मंदाकिनी म्हणते की अगं उखाणा घेतल्यानंतरच पाऊल पुढे टाकायचं असतं. मंदाकिनी म्हणते की कर बरं यमक जुळव आणि घे एखादा उखाणा. आणि आता उखाणा घेण्यासाठी इकडे आदिरा विचार करू लागते. इकडे आता आजी ही समर आणि स्वानंदीला घेऊन दरवाजात येते पण तिथे आता तांदळाचं मापटं नसतं. मलिका आजीकडे बघताच म्हणते की आई बघा ना, घरात नवीन सून येणार तेव्हा तुम्ही तयारी झाली की नाही हे बघण्यासाठी पुढं पाठवलं ना. आणि मलिका म्हणते की ही रोहिणी बघा ना, हिने दरवाजात मापटच ठेवलं नाही आणि आता म्हणते मापटं सापडत नाही म्हणून. आणि आता आजी ही दरवाजात बघते तर खरोखर तांदळाचं माप नसतं. रोहिणी म्हणते समर सर स्वतः मी इथे मापटं ठेवलं होतं. मलिका म्हणते की तू स्वतः ठेवलं होतं ना, बहुतेक ते मग पायाने चालत गेलं असेल. आणि मलिका म्हणते की जर तांदळाचं मापच नसेल तर नव्या नवरीला
आपण घरात कसं घेणार? अर्पिता म्हणते की म्हणजे पुन्हा एक अपशकून आणि लग्न ठरल्यापासून अपशकूनच होऊ राहिलेत आणि आता तर काय म्हणे मापटच गायब झालं. आणि त्यानंतर आजी म्हणते रोहिणी आता एक काम कर, तू एक तांब्या घे, त्यावरती स्वास्तिकचं कुंकवाने आता चिन्ह काढ आणि तोच तांब्या आता तांदळाने भरव आणि तेच माप घेऊन ये. मल्लिका म्हणते नको नको आई तुम्ही असं करू नका, असं काहीतरी केलं तर पुन्हा अपशकून होईल. आणि मल्लिका म्हणते की आई मला आता खरंच खूप भीती वाटायला लागली. तेव्हा समर म्हणतो काकू आता हे सगळं बस झालं. आणि समर म्हणतो की जर एवढी तुला भीती वाटते तर मग हा ग्रहप्रवेशच नको, बस झालं आता हे सगळं. आणि त्यानंतर आता सगळे एकमेकांकडे बघू लागतात. आणि त्यानंतर आता तांब्यामध्ये तांदूळ आणून आता स्वानंदी तो तांब्याचा कलश आता ओलांडून आतमध्ये येते. त्यानंतर आता आजी म्हणते की सत्यनारायण महापूजा झाल्यानंतर स्वानंदी ही समरच्या रूममध्ये राहायला जाईल. आणि त्यानंतर आता समर आणि स्वानंदी आतमध्ये जातात. तेव्हा आता समर स्वानंदीला म्हणतो की आता आपलं लग्न झालंय, तेव्हा मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. समर म्हणतो की हे लग्न जे मी केलंय ते फक्त आदिराच्या आनंदासाठी आणि तिच्या सुखासाठी. आदिरा सुखी राहावी म्हणून मला हे लग्न करावं लागलं, बाकी सुखी संसारासाठी समंजसपणा हे आपल्यामध्ये असं काहीच होणार नाही. आणि समर म्हणतो की जर आदिरा तुमच्या घरी सुखी राहिली तर तुम्ही इथे सुखी राहताल, याचा अर्थ तुम्हाला कळला ना? तर ते ऐकून स्वानंदी आता डोळे झाकते आणि इकडे तिकडे बघते. तेव्हा आता समरने स्वानंदीला सगळ्यात भयानक सत्य सांगितलेलं असतं. समर म्हणतो की आणि सुखी संसारासाठी समंजसपणा ॲडजस्टमेंट करणं हे असं मी काहीच करणार नाही, कारण त्यामध्ये आपला फोकसच नाही आहे. आणि आता स्वानंदी ही सुखी संसारासाठी सगळ्यांना कसे आता प्रेमाने आपले बनवते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.